जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्या मातेनं या मातीला दोन छत्रपती देण्याचं काम केलं असं राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, बुधभूषणमकार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवजयंतीचे आद्यजनक शिवशाहीर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती तरली नसून दीनदलित कष्टकऱ्यांच्या हातावरती तरली आहे असं म्हणत, या पृथ्वीची जागा बदलून ज्यांनी इथल्या श्रमकरी वर्गाच्या हातावरती देण्याचं काम केलं असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी राजांवरती जगाच्या पाठीवरचा दुसरा पोवाडा लिहिणारे शाहीर अमर शेख, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रविदास महाराज, माता रमाई, माता भीमाई, ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्या भल्यासाठी स्वतःचं संबंध आयुष्य खर्चित घातलं, त्या तमाम बहुजन महामानवांना एकदा टाळ्याच्या कडकटामध्ये आपण या ठिकाणी अभिवादन करूयात. उपस्थित माझ्या सर्व सावित्रीचे लेकींनो आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांच्या अनुयायींनो, मी तुम्हाला या ठिकाणी अनुयायी या शब्दानं संबोधित केलेलं आहे, कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा अनुयायी असतो, हा भक्त नसतो. हे या निमित्तानं मी सर्वात पहिल्यांदा सांगू इच्छितो. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 197वी जयंती संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहात साजरी होताना या ठिकाणी बघायला मिळते. विचार प्रबोधनाने त्या ठिकाणी साजरी होते, कारण एका क्रांतिकारी विचारवंताची जयंती ही नाचून गाऊन आपण तर साजरी करतोच, पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यांचे विचार, ज्या विचारानं ही संबंध माती सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून ज्यांनी उभा करण्याचं काम केलं. या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असं जो म्हणतो आपण, तो पुरोगामी महाराष्ट्र अर्थात महात्मा फुले यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. महात्मा फुलेंच्या विचारांना खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र असं आपण संबोधित होत. आणि संबंध महाराष्ट्रभर या विचारांचा जागर घालत असताना काही ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळते, काही ठिकाणी कमी गर्दी बघायला मिळते. पण मगा सांगितल्या पद्धतीनं माळी सरांनी की आपल्या समोर किती लोक आहेत यापेक्षा तो फुलेंच्या विचारांचा, आंबेडकरांच्या विचारांचा, शाहूच्या विचारांचा, शिवरायांच्या विचारांचा आहे, हे आपण त्या ठिकाणी गृहीत धरून त्यांच्या समोर ती बोलणं फार महत्त्वाचं. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रबोधनाच्या निमित्तानं फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जयंती उत्सवाचा एक आढावा घेण्याचा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न केला. पण या ठिकाणी मला आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगावंसं वाटतं, संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीनं महात्मा फुले यांची जयंती जर साजरी कुठं झाली असेल तर ती मला वाटतं आपल्या नाशिकमधल्या गणेशवाडी या ठिकाणी साजरी झालेली आहे. आणि याचं नियोजन ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असे आमचे मित्र अंबाभाऊ, आमचे मार्गदर्शक दिलीप अण्णा आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय साहेब. खरं तर महात्मा ज्योतिराव फुलेंना आम्ही बघितलेला नाहीये, पण महात्मा फुलेंच्या माध्यमातून त्यांच्या रूपातून या महाराष्ट्रातला प्रति फुले म्हणून आमचे कोण जर असतील तर ते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आहेत, असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावंसं वाटतं. आदरणीय अण्णा असतील, अंबाभाऊ असतील किंवा संदीप भाऊ असतील, शशी भाऊ असतील, ताई असतील, ही सगळी मंडळी सातत्यानं केवळ आज महात्मा फुले यांची जयंती साजरी होते म्हणून आजच्या पुरताच हा कार्यक्रम नाही, पण अगदी काही कालखंडापासून या नाशिकच्या मातीमध्ये सामाजिक समस्येच्या संदर्भानं, सामाजिक प्रश्नाच्या संदर्भानं ज्यांना पुरेपूर अशी जाण आहे, भान आहे, समाज हितासाठी जे नवनवीन उपक्रम हातामध्ये घेऊन काम करतात, दुःखित वेचित भागलेल्या थकलेल्या लोकांच्या पाठीशी जे खंबीरपणे उभा राहण्याचा एक प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी धडपड करतात, असं हे तरुणाईचं रक्त, सळसळतं रक्त म्हणजे अंबाभाऊ खैरे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात.
मित्रांनो, या निमित्तानं ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं, मी भाऊला म्हटलं खरं तर मला या ठिकाणी वक्ता म्हणून बोलवायची काही आवश्यकताच नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी मांडणी केली. समोर माझा प्रसाद भैया सोनवणे माझा मित्र बसलाय, सगळेच माझे सगळे मित्र आणि मंडळींनो, विशेषतः छायाचित्रकार आमचे अमर भाऊ या ठिकाणी आहेत. मित्रांनो, मी माझ्या विषयाकडची ओळखण्यापूर्वी आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो हे फार ऐतिहासिक आणि महत्वाचं ठिकाण आहे. मित्रांनो, या देशामध्ये जुलै 1925 साली जे. जवळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा पुण्याच्या मातीमध्ये नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये अंगणामध्ये त्या ठिकाणी फुलेंचा पुतळा असावा अशी त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. जे. जवळकरांनी नगरपालिकेकडे 9 सदस्यांच्या सह्यानिशी प्रस्ताव पाठवला, पण प्रस्ताव पाठवल्यानंतर मात्र नगरपालिकेवरती त्यावेळेस टिळकपंथीयांचं वर्चस्व होतं आणि त्यांनी मात्र महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्यासाठी विरोध केला आणि सांगितलं, भालाकार भोपटकरांनी सांगितलं की महात्मा फुलेंचा पुतळा उभा करायचा असेल तर त्यासाठी पुणे ही जागा नसून तुम्हाला उभा करायचा तर कोल्हापूरमध्ये तो उभा करावा. आणि महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात उभा करून नेमकं आम्हाला तुम्हाला काय सांगायचंय, महात्मा फुलेंनी अशी कोणती सेवा पुणेकरांची केली आहे की जेणेकरून आम्ही त्यांच्या ऋणाईतून मुक्त व्हावं आणि त्यासाठी पुतळा उभा करावा. बरेच दिवस हा संघर्ष सुरू राहिला आणि त्यानंतर 1969 साली या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते पुण्याच्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. पण हे कारण सांगायच्या पाठीमागचं अजून एक महत्वाचं कारण आहे. 1869 साली महात्मा फुलेंचा पुतळा पुण्याच्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये उभा राहिला खरा, पण त्याआधी महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर सबंध जगामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा सर्वात पहिल्यांदा पुतळा जर कुठं उभा राहिला असेल तर तो 1951 साली आपल्या गणेशवाडी या नाशिकमध्ये पहिल्यांदा पुतळा उभा करण्याचं काम केलं. तो पुतळा उभा केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 1951 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, त्यानंतर विधान भवनामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा ठकूजी भुजबळ यांच्या माध्यमातून उभा राहिला आणि त्यानंतर या देशाच्या सर्वोच्च ठिकाणी महात्मा फुलेंचा सुद्धा पुतळा असला पाहिजे ही भूमिका माननीय नामदार त्यावेळेचे खासदार समीर भाऊ भुजबळ आणि माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी ही भूमिका मांडली आणि संसदेच्या पटांगणामध्ये माननीय साहेबांच्या शुभ हस्ते त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते संसदेच्या प्रांगणामध्ये एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि यांच्या मधोमध महात्मा ज्योतिराव फुलेंना विराजमान करण्याचं काम नामदार भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येते. मित्रांनो, याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अनावरण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1951 साली काय म्हणाले होते? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी एकटाच महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणून शिल्लक राहिलो आहे आणि महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणून घेत असताना मला कुठलीच कसलीच लाज वाटत नाही. पुढे जाऊन महात्मा फुलेंच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशामध्ये इथल्या समाज हितासाठी जितके संघटना जितके पक्ष स्थापन होतील ते जे जे रूप नाव धारण करतील, कोणतंही रूप आणि नाव जरी त्यांनी धारण केलं तरी त्यांना महात्मा फुलेंचेच विचार, कार्य, धोरण आणि महात्मा फुलेंचाच कार्यक्रम पुढे घेऊन जावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात कारण महात्मा फुले हाच खरा खुरा लोकशाहीचा पाया आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणाहून म्हणताना आपल्याला दिसून यायला लागतं. मित्रांनो, आज गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या भारतातच नाही तर सबंध देशामध्ये लॉकडाऊन होतं, क्वारंटाईन सारखा रोग, संसर्गजन्य रोग पसरला होता. आपण सगळेजण क्वारंटाईन झालो होतो, लॉकडाऊन झालो होतो, घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला पडता येत नव्हतं. अशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही तर सबंध जगामध्ये पसरली होती. त्यावेळेस अंबाभाऊ, माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि तो म्हणाला, दादा हे लॉकडाऊन किती दिवस सुरू राहणार आहे? या लॉकडाऊन मध्ये जगायचा अक्षरशः कंटाळा येऊन गेलाय. किती दिवस हे लॉकडाऊन सुरू राहणार आहे? मी म्हटलं खरंय बाबा, तुझं खरंय, लॉकडाऊन मध्ये जगायचा अक्षरशः कंटाळा येऊन गेलाय खरंय.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, हजारो वर्ष या देशातल्या उच्चवर्णीयांनी जातीवादाचा रोग पसरून तुम्हाला आणि आम्हाला लॉकडाऊनच करून ठेवण्याचं काम केलं होतं की अरे ना स्वतःला बोलण्याचा अधिकार, ना लिहिण्याचा, ना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार होता. घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी पाठीला खराटा आणि गळ्यामध्ये मडकं असायचं. सूर्य मस्तकावरती आल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, कारण स्वतःची सावली स्वतःच्याच पायाखाली राहिली पाहिजे. आणि तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुमच्या पावलाच्या खुणा मातीवरती उमटता कामा नये म्हणून पाठीशी खरं आणि गळ्यात मडकं तुम्हाला थुंकायचं असेल तर तुम्हाला त्या मडक्यातच थुंकावा लागेल. असा असताना हा जातीवादाचा रोग पसरून तुम्हाला आणि आम्हाला लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच करून ठेवण्याचं काम केलं होतं की. आणि असे असणारे या जातीवादी रोगावरती उपचार करण्याचं काम जर या देशात सर्वात पहिल्यांदा जर कुणी केलं असेल तर त्या महामानवाचं नाव म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर स्वतःला तब्बल 14 दिवस क्वारंटाईन करून घेतलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक प्रयत्न करून, अथक मेहनत घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी या जातीवादी रोगावरती संविधान नावाची लस शोधून काढण्याचं काम भीमराव आंबेडकरांनी केलं आणि तुम्हाला आणि आम्हाला या लॉकडाऊन मधून मुक्त करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर महात्मा फुले म्हटलं की मग मी माळी सरांचं भाषण ऐकत होतो. महात्मा फुले म्हटलं की ब्राह्मणांना शिव्या देण्याचा कार्यक्रम. महात्मा फुले म्हटलं की फक्त पहिली पोरींची शाळा सुरू केली. लय झालं तर पाण्याचा हौद खुला केला. लय झालं तर अलीकडे आमच्या लोकांना माहिती आहे की महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली. या पलीकडे आम्हाला महात्मा फुले माहितच नाहीत. महात्मा फुले या जबाबदारीने बोलतो, महात्मा ज्योतिराव फुले हे या देशातले पहिले धर्मचिकित्सक आहेत. त्यांनी या देशामध्ये सर्वात पहिले चिकित्सा करायला आम्हाला शिकवलं. महात्मा ज्योतिराव फुले हे साहित्यिक आहेत. महात्मा ज्योतिराव फुले हे नाटककार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले हे सभा सुधारक आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, व्यावसायिक आहेत. पुण्याचे कमिशनर म्हणून सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी कार्य केल्याचं आम्हाला दिसून येते. पण महात्मा फुले काही संघटनांनी या महाराष्ट्रामध्ये केलं काय तर बहुजन समाजामध्ये 2 भाग पाडण्यासाठी आणि या देशातला महाराष्ट्रातला हा जो ओबीसी आहे या ओबीसीला ब्राह्मणांपासून तोडण्यासाठी केलं काय. आमच्याकडे एक कृती कार्यक्रम आखवला, तो म्हणजे ब्राह्मण हे आपल्या सगळ्यांचे विरोधक आहेत. ब्राह्मणांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सगळ्या चरित्राचा, त्यांच्या सगळ्या जीवनपटाचा जर तुम्ही कधीतरी अभ्यास करून बघा, चिंतन करा, त्यावरती नंतर मनन करा, एक गोष्ट आवर्जून लक्षात येते आपल्या की महात्मा ज्योतिराव फुलेंचा लढा हा ब्राह्मण जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नव्हता, तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा लढा हा ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या विरोधात होता. ही गोष्ट आपण खऱ्या अर्थानं लक्षात ठेवली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कसं? एक गोष्ट लक्षात ठेवा, महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. कुठं केली? कुठं केली? मी जरा इकडे विचारतो, कुठं केली? पुण्याला. कोणी कोणी बघितला भेडेवाडा? 3च. देहू, पंढरपूर, आळंदी, शनी शिंगणापूर, काशी, सगळीकडे गेलात का नाही? तुम्ही नाही गेला, ज्यांनी हात वर केले नाही ते गेले असते. अरे ज्या ठिकाणी या देशामध्ये इथल्या मुलींच्या पंखामध्ये बळ भरविण्याचं काम आई सावित्रीबाई फुलेंनी केलं, त्या भिडेवाड्याकडे आम्ही साधं डोकून सुद्धा बघत नाही. इतकी शोकांतिका बेमान झाल्या माझ्या सावित्रीच्या लेकी, बेमान झाल्या. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो पहिला भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली, हा भिडेवाडा महात्मा फुलेंना, ज्यांनी आपला स्वतःचा राहतं घर महात्मा फुलेंना शाळा सुरू करण्यासाठी दिली, ते भिडे गुरुजी हे जातीनं कोण होते? ब्राह्मण. हे सांगलीचे दंगलखोर भिडे नव्हे बरं का, नाही तर तुमच्या डोक्यात ते भिडे यायचे. हे भिडे गुरुजी दुसरे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी दुसरी शाळा सुरू केली. दुसरी शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुलेंना रावजी चिपळूणकरांनी स्वतःचा वाडा दिला. महात्मा फुलेंना हे सगळं शैक्षणिक कार्य सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पडवळ नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ आहेत, ते त्यांना आर्थिक मदत करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मी पुढे आवर्जून सांगणार आहे, जबाबदारीने सांगणार आहे की या देशामध्ये ब्राह्मण समाजावरती उपकार करणारा या देशातला पहिला महामानव जर कोण असेल तर त्या महामानवाचं नाव मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. काय अवस्था होती आमच्या या समाजाची? या समाजाच्या विकासाचं एक चाक खाली अज्ञानाच्या अंधकारामध्ये चिखलामध्ये रुतून बसलाय, तर दुसरं चाक मित्रांनो आकाश आहे. आपण काल्पनिक दृष्ट्या थोडा विचार,
आपण बैलगाडी बघितली, त्या बैलगाडीच्या चाकाला अनेक आरे असतात. दादा हो, त्या चाकाला जर परिवर्तित करायचं असेल, त्याला दिशा द्यायची असेल, तर त्या चाकातली सगळी आरं फिरवणं गरजेचं नसतं. त्यातलं एक जरी आरं फिरवलं तर ते संबंध चाक गतिमान होतं, परिवर्तित होतं, त्याला दिशा मिळते. महात्मा फुलेंनी जर नेमकं काय केलं असेल तर त्या चाकातलं फक्त शिक्षण नावाचं एक आरं फिरविण्याचं काम केलं आणि इथल्या बहुजन समाजाच्या विकासाची चाकं ही आपोआप गतिमान होताना आम्हाला दिसून येताना दिसतात. भकासपोटी शेपूट गाळत मातीमध्ये हुद्दाडणाऱ्या आणि बिनबटनाच्या चड्डीतल्या रद्दीतल्या रत्नांना महात्मा फुले शाहू आंबेडकरांनी गोळा केलं, त्यांना नहदू घातलं, त्यांना खाऊपिऊ घातलं आणि तत्कालीन बुद्धिवंतांच्या पंक्तीमध्ये निहून बसवण्याचं काम तुम्हाला जर कोणी केलं असेल तर ते फुले शाहू आंबेडकर नावाच्या महामानवांनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बघा, महात्मा फुले असंच एकदा दलित वस्तीतनं चाललेले आणि दलित वस्तीतनं जात असताना त्यांच्या लक्षात आलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे, अतिशय हुशार आहे, पण ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे. ही गोष्ट फुलेंच्या लक्षात आली. महात्मा फुलेंनी आपल्या जवळचे एक मित्र, ज्यांचं नाव मिस्टर मिचेल, यांना सांगावं धाडलं आणि सांगितलं की दलित कुटुंबातला आहे, त्याला जरा तुमच्या वर्गात बसू द्या, 2-4 अक्षराची ओळख होईल. मिचेलांचा होकार आला आणि होकार आल्यानुसार तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या शाळेच्या दिशेनं चालत चालत गेला. आतमध्ये वर्गात पाऊल टाकणार तोच वर्गातली सगळी पोरं बाहेर आली. मिचेलांना कळलं ना असं का बघ. तसा एक मुलगा पुढे आला आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी हा मुलगा दलित कुटुंबातला आहे, हा वर्गात जर बसला तर आम्ही मात्र काय वर्गात बसणार नाही. मिचेल म्हणाले, बाबांनो तुम्ही वरती बाकड्यावरती बसता, तो खाली जमिनीवरती चटईवरती बसेल. दुसरं पोरग पुढे आला आणि ते म्हणाले, सर मग चटई तर जमिनीवरच असते. तो मुलगा जर चटईवर जर बसला तर त्याचा विटाळ चटईला होईल, चटईचा विटाळ जमिनीला, जमिनीचा विटाळ आम्हाला होईल. घरी गेल्यावर आम्हाला आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही. हा झालेला प्रसंग तो ज्ञाना नावाचा मुलगा बघतो, शाळा सोडून जातो, परत तिकडे फिरकत नाही. पण घडलेली घटना तात्यासाहेबांच्या लक्षात येते. तात्यासाहेब विचार करतात, अरे आजपर्यंत या सूर्याची किरणं आमच्या मस्तकावरती राज्याभिषेक घालीत आली, सूर्याला आमचा कधी विटाळ झाला का? नाही. सूर्य म्हणतो का तू शूद्र आहे, तू अस्पृश्य आहे, तू मराठा आहे, तू माळी आहे, तू धनगर आहे, तू सोनार आहे, तू कुंभार आहे, मी फक्त एका विशिष्ट लोकांनाच प्रकाश देण्याचं काम करील, असा सूर्य म्हणतो का? नाही. एखाद्या थकलं भागल्यानंतर झाडाच्या सावलीखाली आम्ही जाऊन बसतो, सावली सगळ्या जातीतल्या लोकांना सामावून घेते. एखाद्या ओढ्या नाल्यातलं पाणी आम्ही पितो, पाणी सुद्धा सगळ्यांची तहान भागवते. इतकंच नाही तर आमच्या कुंभारानं घडवलेलं मडकं, त्या मडक्यातलं थंडगार पाणी आम्हाला प्यायला चालतं, पण आमच्या कुंभाराचा विटाळ होतो. आमच्या चांबारानं शिवलेली चप्पल पायात घालायला चालते, पण आमच्या चांबाराचा विटाळ होतो. या पाठीमागचं सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण काय? महात्मा फुले 4 ओळीत लिहून ठेवतात. 4 ओळी काय सांगतात महात्मा फुले? इथल्या या भारतातल्याच नाही तर सबंध जगातील शोषित समाजाच्या दुःखाचं मूळ कुठं आहे हे महात्मा फुले 4 ओळीत सांगतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. काय सांगतात महात्मा फुले? विद्येविना मती गेली, तुम्ही मतिमंद झालात, त्यामुळे तुमची नीती गेली, नीती गेल्यामुळं गती गेली, गती गेल्यामुळं काय जातं? वित्त जातं, आणि वित्त नसल्यामुळं तुम्ही खचलेले आहात. आणि या पाठीमागचं मुख्य कारण कुठं आहे? तुम्ही अज्ञानी आहात. या देशातल्या इथल्या भोळ्या समाजाला धर्माच्या नावाखाली त्यांना लुबाडलं जातं. इथल्या गुलामाला गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पेटून उठत नाही. म्हणून त्यांना जाणीव करून जर द्यायची असेल तर त्यावरती एकमेव औषध म्हणजे शिक्षण आहे. ही गोष्ट तात्यासाहेब ओळखतात. बघा, मी जबाबदारीनं बोलतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि माई सावित्रीबाई फुले हे जगाच्या पाठीवरचं आदर्श नवरा बायकोचं जोडपं आहे. आदर्श नवरा बायकोचं जोडपं, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे एकमेकांचा विचार पुढे घेऊन जाणारे, एकमेकांना आधार देणारे नव्हे तर महात्मा फुलेंच्या नंतरही सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंचं सबंध सत्यशोधकाचं कार्य ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती पेललं नव्हे तर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचविण्याचं काम सावित्रीबाई फुले आम्हाला त्या ठिकाणी करताना दिसून येतात. जसं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं हे जोडपं आदर्श बघायला आपल्याला मिळतं, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या पाठीशी जर रमा उभा नसती राहिली
तर हा बाबासाहेब आंबेडकर हा जगविख्यात विश्वरत्न किंवा तुम्ही जे मला काय संबोधता तो झाला नसता. कारण पाठीमागे रमा होती आणि रमाचा तर प्रचंड त्याग बघायला मिळतो. 4 लेकरं स्वतःच्या मांडीवरती मरण पावली. केवळ औषध नाही म्हणून रमा स्वतःची साडी फाडून खड्ड्यामध्ये टाकून त्यावरती माती ढकलून द्यायची. अशा काळात रमामाई बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही क्षणी कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही ठिकाणी त्या दुखविताना दिसून आपल्याला येत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे एखादी स्त्री असते हे खरं आहे. पण महात्मा फुले काय म्हणतात? महात्मा फुले म्हणतात सावित्रीबाई फुले ही स्वतः एक लीडर आहे. शी इज माय लीडर. ही स्वतः नेतृत्व करते. माझ्या पुढे जाऊन 2 पावलं टाकणारी सावित्रीबाई फुले आहेत असं महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला म्हणताना दिसून. अहमदनगरमध्ये फरार मॅडम नावाची जी मराठी ख्रिश्चन मिशनरीच्या ज्या शाळा सुरू होत्या आणि त्या ठिकाणी काही ज्ञानदानाचं काम चालू व्हायचं. महात्मा फुले तिथं गेलेले आहेत. त्यांनी तिथं भेट दिलेली आहे. आणि भेट दिल्यानंतर ज्यावेळेस ते पुन्हा पुण्यात जातात आणि पुण्यात गेल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या समोर महात्मा फुले सांगतात की साऊ, ज्योतिराव सावित्रीबाईंना साऊ म्हणतात आणि सावित्रीबाई फुले ज्योतिरावांना शेठजी असं म्हणतात. त्यावेळेस साऊला शेठजी असं म्हणतात की साऊ आपण एक काम करूया. इथल्या सामाजिक परिवर्तनाचं जे मूळ आहे ते म्हणजे शिक्षण आहे आणि समाजाला इथं सामाजिक सुधारणा जर घडून आणायची असेल तर आपल्याला मुलींना शिकवणं गरजेचं आहे. कारण ज्या घरातली स्त्री शिकलेली असते ते घर पुढारलेलं असतं बघा. कारण घरामध्ये जी लहान लहान मुलं असतात यांचं संगोपन सर्वात आधी कोण करतं? कुणाच्या माध्यमातून होतं? तर एका स्त्रीच्या माध्यमातून. आणि म्हणून जर चांगले संस्कार सामाजिक परिवर्तन जर घडून आणायचं असेल तर आधी जर आपण स्त्रियांना जर सुशिक्षित केलं तर आपोआप समाजामध्ये बदल घडून येतील असं त्यांचं जे म्हणणं आहे. त्यानुसार महात्मा फुले सावित्रीबाईंना हे सगळं सांगत असताना साऊ म्हणतात की खरंय शेठजी, पण इथल्या मुलींना शिकवणार कोण शिकवणार? पोरींची शाळा करायची खरंय सोपं आहे, पण पोरींना शिकवण्यासाठी कुठेतरी एखादी स्त्री शिक्षिका असली पाहिजे का नाही? पण अशी एकही शिक्षिका नाही आहे. त्यावेळेस ज्योतिराव हसतात आणि म्हणतात की साऊ काळजी करू नको, मी तुला शिकवतो आणि मग तो इथल्या मुलींना शिकव. बघा आता शाळा कुणाची सुरू झाली? सावित्रीबाई फुलेंची. माझ्या सावित्रीच्या लेकींनो, सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची सुरुवात ही कुठल्या 4 भिंतीच्या आत फाळ्यामध्ये झाली ना. सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची सुरुवात या काळ्या मातीवरती इथल्या धरणी मातीवरती सुरू झाली. ही काळी माता तिच्या हातामध्ये पाटी म्हणून उभा राहिली. आजबाजूच्या गवताच्या काड्या तिच्या हातामध्ये पेन्सिल म्हणून उभा राहिल्या आणि सावित्रीबाई फुले या काळ्या मातीवरती अक्षर गिरवायला लागले. आजबाजूच्या झाडाझुडपांची, पशुपाखरांची, फुलाफळांची नावं, छोटी छोटी दगडगोटे गोळा करायचे, त्यापासून बेरीज वजाबाकी भागाकार असं शिक्षण सावित्रीबाई फुलेंनी स्वतः आत्मसात केलं. केवळ त्या स्वतः सुशिक्षित झाल्या नाहीत तर या भारतातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले स्वतः सज्ज झाल्या. आणि 1 जानेवारी 1848 रोजी भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी सुरू झाली. बघा पहिली मुलींची शाळा सुरू झाली. आता ज्योतिराव सावित्रीला म्हणतात की साऊ तू घरातली सगळी कामं आटपून घे, कारण आज आपल्याला शाळा सुरू करायची. सावित्रीचा होकार येतो. ज्योतिराव पुढे निघून जातात. सावित्रीबाईंनी घरातली सगळी कामं आटपावली आणि आटपून तिनं घराच्या बाहेर 2-4 पावलं टाकली. आणि टाकल्यानंतर मात्र रस्त्यावरती काही टवाळकी पोरं त्या ठिकाणी येऊन उभा राहिली आणि सावित्रीबाईंना मात्र शिव्या शाप द्यायला लागली. काय शिव्या शाप देत होते? सटवी कुठली, धर्म बुडवायला निघाली आता ही. कारण धर्मग्रंथ काय सांगतो? कारण व्यवस्थेवर आपण बोललंच पाहिजे. आपला विरोध हा कुठल्या व्यक्तीला आणि जातीला नाही, व्यवस्थेला विरोध. धर्मग्रंथ असा सांगतो की स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार मिळता कामा नये. स्त्री जर शिकली तर धर्म बुडेल, धर्माचा कोप होईल. स्त्रियांना जर अक्षराची ओळख जर झाली तर त्याच्या आळया निर्माण होतील, नवऱ्याच्या ताटात पडतील, नवरा मरण पावेल, अर्थात ती विधवा होईल. आणि ही सटवी मात्र आता धर्म बुडवायला निघाली. मुलींना शिकवणार आहे म्हणे असं म्हणत तिला शिव्या शाप देत असताना कोणीतरी शेल फेकून मार, चिखल फेकून मार. माईने मात्र आपल्या डोक्यावरचा पदर तसाच खाली ओढला. भिडेवाड्याच्या दिशेनं त्या झपझप पावलं टाकतायत. समोर ज्योतिराव आहेत, बाजूला काही मुली त्या ठिकाणी उभा आहेत. काही अंतर कापल्यानंतर कुणीतरी एक भरकर्ण दगड फेकून मारला. माईंच्या कानावरती सप करणं लागला. कानातून रक्त भळभळ व्हायला लागलं. माईने एक चकार शब्द केला नाही. आपल्या डोक्यावरचा पदर तसाच खाली ओढला. समोर ज्योतिरावांच्या त्या जवळ गेल्या. पाठीमागं घडलेला सगळा प्रसंग त्या विसरून गेल्या. मुलींना
आतमध्ये त्या भिडे वाड्यात बसवण्यात आलं. पोरींच्या हातात पाटी दिल्या, पेन्सिली दिल्या, आणि पेन्सिली दिल्यानंतर त्या मुली सगळ्या त्या काळ्या पाटीवरती पांढऱ्या शुभ्र पेन्सिलने अक्षर गिरवायला लागले. अक्षर गिरवत असताना आता मात्र सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातनं पाणी ओघळायला लागलं. ओघळत असताना एका मुलीचं सहज लक्ष माईंच्या डोळ्याकडे गेलं. त्या मुलीने विचारलं, माई तुम्ही रडत आहात, तुमच्या डोळ्यातनं असू येत आहे. माईनं नाही ग म्हणून असं सारवं केलं. दुसऱ्या मुलीचं सहज लक्ष तिच्या कानाकडे गेलं. कानातून येणारं रक्त तिनं पाहितलं. ती मुलगी म्हणते, माई अहो तुमच्या कानातून रक्त येते म्हणून तर तुम्ही रडत नाहीत ना. माझ्या ताईंनो, त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना दिलेलं उत्तर काही सुंदर होतं. सावित्रीबाई फुले म्हणतात, नाही ग बाळा, माझ्या कानातून रक्त येतंय म्हणून मी रडत नाही, तर आज खऱ्या अर्थानं तुम्ही स्त्री जातीचा उद्धार केलेला आहे. तुमच्या हाताला अक्षर फुटलीत, अक्षर ही आनंदाची अश्रू माझ्या डोळ्यातनं उघळतायत, असं सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी सांगताना दिसून लागतात. बघा, महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांच्या शाळेमध्ये एकूण 6 मुली आल्या होत्या. 6 पैकी ज्यांनी स्त्री शिक्षणाला सर्वाधिक विरोध केला त्या समाजातील, अर्थात ब्राह्मण समाजातील 6 पैकी 4 मुली त्या ठिकाणी आलेल्या होत्या. एक मराठा समाजाची होती, एक धनगर समाजाची होती. त्यावेळेस माळ्यांना सुद्धा मुलं बाळ होत असतील. मला सांगायचं असं आहे की महात्मा फुलेंचं जे काही शैक्षणिक कार्य आहे हे फक्त एका विशिष्ट कुठल्या जातीसाठी होतं का? नाही. महात्मा फुले जर ब्राह्मण समाजाच्या विरोधात जर असते तर महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये पहिल्या दिवशीच 6 पैकी 4 मुली जातीनं ब्राह्मण आल्या असत्या का? महात्मा फुलेंना शाळा सुरू करण्यासाठी ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीनं स्वतःचा वाडा दिला असता का? असे अनेक प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी उभा राहतात. महात्मा फुलेंच्या सगळ्या मित्रांची जर यादी काढली तर त्यामध्ये 60 ते 70% कित्येक मित्र हे जातीनं ब्राह्मण बघायला मिळतात, जे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराशी जुळतं मिळतं घेतात, जो महात्मा ज्योतिराव फुलेंचा लढा मान्य करतात. असे कित्येक ब्राह्मण समाजातली लोक सुद्धा महात्मा फुलेंच्या सोबत होती. इतकंच नाही, लोकमान्य टिळकांना आणि आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगाची शिक्षा झालेली होती. डोंगरीच्या तुरुंगाची शिक्षा झाल्यानंतर कोल्हापूरच्या गादीवरून लोकमान्य टिळकांकडून केसरीमध्ये काही वृत्तांत लिहिण्यात आलेला होता. त्यामुळं त्या ठिकाणी राजद्रोहाचा खटला दाखल केलेला होता. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी लोकमान्य टिळकांचा 10,000 रुपयाचा जामीन भरून लोकमान्य टिळकाची कारागृहातून सुटका केलेली आहे. लोकमान्य टिळकाच्या वकिलाची फी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनीच भरलेली आहे. त्या वेळेचे 10,000 रुपये म्हणजे आजचे किती रुपये? कमीत कमी कोटीच्या आजबाजूला ही आकडा जात असेल. म्हणजे काय की महात्मा फुलेंचा जो फोटो आमच्याकडे दाखवला जातो, महात्मा फुले अतिशय म्हणजे ते दाढी वाढलेले, दारिद्र्यात जगणारे, अशा पद्धतीचं सगळं चित्र आमच्या समोर रेखाटण्याचं काम केलेलं. दादा हो, महात्मा ज्योतिराव फुले हे उच्च शिक्षित, 7वी पर्यंत जरी असलं तरी त्यांचं ज्ञान म्हणजे मात्र उच्च शिक्षित होतं. सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानतात. म्हणजे महात्मा फुलेंचे विचार किती उच्च असतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा वसा हातामध्ये घेतला, शेतकऱ्यांचं जीवनमान, शेतकऱ्यांचं राहणीमान हाताशी घेतलं, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावरती तो फेटा परिधान केलेला. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे थोड्या वेळामध्ये. मला सांगायचं आपल्याला असं आहे की एका बाजूला महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक सुधारणेचा काम करतात, दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुलेंनी केवळ पुण्यात एक शाळा सुरू केली का? नाही, तर पुण्यामध्ये जवळजवळ 12 ते 13 शाळा पुण्याच्या आजबाजूच्या परिसरामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले सुरू करतात. नव्हे तर या सगळ्या शाळेंचा जो काही कार्य आहे, जो कारभार आहे, ते कोण बघत होतं? तर सावित्रीबाई फुले स्वतः बघत होत्या. म्हणून सावित्रीबाई फुले या देशातल्या पहिल्या केवळ शिक्षिकाच नाहीत, तर ते या देशातल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा आपल्याला कार्य करताना दिसू लागतात. सावित्रीबाई फुलेंचा 1854लाच काव्य फुले नावाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्यावेळेस तर कुठलाच कवी बी नव्हता, कुठलं पुस्तकही नव्हतं. पहिलं कवितेचं पुस्तक हे सावित्रीबाई फुलेंचं छापलेलं आहे. बघा, त्या कविता वाचा तुम्ही, काय सुंदर कविता लिहिलेल्या आहेत सामाजिक घडामोडीवरती. त्यातली एक कविता फार महत्वाची आहे. दगडास शेंदुरी फासुनी तेला ते बसविती, दगड तो नवसा करती, पुत्र होती मग लग्न का करती नारी नर. जर दगडाला शेंदूर फासून
जर तुम्हाला नवसं करून जर मुलं होणार असतील तर मुलांची लग्न लावून द्यायची गरज काय, असा प्रश्न सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. प्रचंड विज्ञानवादी विचार आपण समजून घेतले पाहिजे. त्यावेळेची सतीसारखी प्रथा असेल, केशवपणासारखी प्रथा असेल, नवरा मरण पावल्यानंतर स्त्रीला हे तिच्या नवऱ्याच्या सरणावरती जिवंत जाळलं जायचं. सतीसारख्या प्रथेला पश्चिम बंगालमधून राजा राम मोहन राय त्या ठिकाणी विरोध करताना दिसून येतात आणि महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी कार्य करतात. सतीसारखी प्रथा ही कायद्यानं नंतर बंद करण्यात आली यांच्या पुढाकारामुळे. पण एक घटना आवर्जून मी या निमित्तानं सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये तुम्हाला माहिती असेल, आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात की लहान वयात पाळण्यामध्ये लग्न लावली जायची. ऐन तरण्या ताठ्या मुलीचा नवरा मरण पावला, चिपळूण मधली घटना, आणि इथल्या धर्मव्यवस्थेनुसार तिला तिथं सती जाण्याची वेळ तिच्यावरती आली. नदीच्या काठाला असं सरण रचलेलं आहे, तिच्या अंगावरती पांढरी शुभ्र साडी, ते हातात काय चुडा वगैरे घातलाय, आणि ती मोठमोठ्यानं हंबरटा फोडते, कारण जिवंत जाळ. अहो, भाकरी करत असताना हाताला चटका बसला तरी डोळ्यातनं आसू येतात. हो, जिवंत जाळलं जात आहे. आणि तिथं तिच्या रडण्याचा आवाज इतरांच्या कानापर्यंत पोहोचू नये म्हणून मोठमोठ्यानं ढोल वाजवले जात होते. तिच्या रडण्याचा आवाज जास्त लांब जाऊन तिला सरणावरती ढकलून देण्यात आलं. अंगाला चटके बसायला लागली, ती होरपाळायला लागली. तिनं त्या सरणातनं उडी मारली, नदीत उडी घेतली, जवळच होत. परत इथल्या धर्मव्यवस्थेच्या दलालांनी सांगितलं तिला धरून आणा, नाहीतर आपला धर्म बुडेल. तिला परत जिवंत जाळलं गेलं. अशी जिवंत जाळण्याची प्रथा होती. याला विरोध महात्मा फुलेंनी केला. कधी कधी प्रश्न पडतो की ही प्रथा जर आज जर प्रचलित असती तर याला विरोधच झाला नसता. असं समजा, तुम्ही सगळेजण बसलाय, स्त्री आणि पुरुष दोघंही बसलेले. बघा, जरा चिंतन करा. ही जर प्रथा बंदच पडली नसती तर त्यातून तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना जावं लागलं असतं. केशवपणाची प्रथा, नवरा मरण पावल्यानंतर स्त्रीच्या डोक्यावरचे सगळे केस काढून टाकायचं, तिचा चेहरा विद्रूप करून टाकायचा, कारण विधवा झालेल्या स्त्रीचं तोंड पाहणं हे अपशकुन. म्हणून काय करायचं, डोक्यावरले केस. तर महात्मा फुलेंनी या प्रथेला विरोध करण्यासाठी न्हाव्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं प्रबोधन केलं आणि सांगितलं, बाबांनो, तुमच्या हातातून हे दुष्कृत्य कशासाठी करता? ही वेळ तुमच्या घरातही माता भगिनी आहेत, वेळ येणार आहे. असं प्रबोधन करून महात्मा फुलेंनी भारतातला पहिला न्हाव्यांचा संप घडून आणला आणि ही सतीसारखी प्रथा बंद झाली. बरं, या सगळ्या प्रथा परंपरा या सर्वाधिक बहुजन समाजातल्या स्त्रियांपेक्षा या ब्राह्मण समाजामध्ये सर्वाधिक रूढ होत्या. म्हणून मी काय म्हणतोय, महात्मा फुलेंचे ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांवरती सर्वाधिक उपकार आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. काशीबाई नावाची विधवा स्त्री कोण होती? ब्राह्मण समाजातलीच होती. विधवा झाल्यानंतर गर्भवती राहिली, आत्महत्या करायला निघाल्या. ही गोष्ट महात्मा फुलेंच्या कानावरती पडते. महात्मा फुले धावत धावत तिच्या जवळ जातात, तिचं मन आणि मत परिवर्तित करून तिला घरी घेऊन येतात आणि घरी घेऊन आल्यानंतर तिला सांगतात, हवं तर तू इथं बाळंतीण हो, पण तुझ्या उदरामध्ये असणाऱ्या अर्भकाला मात्र तू काही मारू नको. तुला तुझ्या उदरा पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याला जर तुला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नसेल घेऊन जायचं तर नको घेऊन जाऊ, हवं तर त्याचा सांभाळ पण आम्ही स्वतः करू. ती तिथं बाळंतीण झाली. तिच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. महात्मा फुलेंनी तो दत्तक घेतला, ब्राह्मण समाजाचा मुलगा दत्तक घेतला. बघा, महात्मा फुले ब्राह्मणांच्या विरोधक होते नव्हते जे आम्हाला सगळं. मला काय सांगायचंय, महात्मा फुलेंनी तो मुलगा दत्तक घेतला. केवळ दत्तक घेतला नाही तर मोठा करून त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. केवळ नाव यशवंत ठेवलं नाही तर त्याला मोठा डॉक्टर बनवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. मग अशी एक बाळंतण महात्मा फुले सावित्रीनं आपल्या फुलेवाड्यात केली का? नाही. 35 ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांची बाळंतणं स्वतः सावित्रीबाई फुलेंनी आपल्या वाड्यामध्ये केलेली आहेत. नव्हे तर महात्मा फुलेंनी आपल्या घराच्या बाहेर बालहत्या प्रतिबंध गृह असा नावाचा बोर्ड लावला होता. या इथं बाळंतीत व्हा निसंकोचपणे. याची गोष्ट दुसऱ्याच्या कानापर्यंत सुद्धा पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ असं म्हणणारं हे फुले दाम्पत्य होतं. यशवंतावरून लक्षात आलं. महात्मा फुलेंनी स्वतःच्या मुलाचं नाव काय ठेवलं? काय ठेवलं? यशवंत. राजश्री शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव काय होतं? काय होतं? यशवंत घाडगे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मुलाचं नाव काय ठेवलं? एका मुलाचं नाव यशवंत आंबेडकर. ही विचारांची साखळी मी तुम्हाला हळूहळू पुढे घेऊन जाणार आहे. बघा, एका बाजूला महात्मा फुले सामाजिक स्त्री सुधारणा करतायत,
महात्मा ज्योतिराव फुले फक्त इथपर्यंतच मर्यादित आहेत का? नाही. शेतकऱ्याचा आसूड वाचला पाहिजे. या देशामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक पोटाशी लावणारा राजा या देशातला छत्रपती शिवाजी राजा आहे. म्हणून महात्मा फुले छत्रपती शिवाजी राजांना कुळवाडी भूषण, शेतकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा नेता असं म्हणतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजांनी शेतकऱ्यांना पोटाशी धरण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पहिला ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर शेतकऱ्याचा आसूड नावाचा पहिला ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला आहे. यांच्यानंतर शेतकऱ्यांचं या देशातलं पहिलं आंदोलन, शेतकऱ्यांचं पहिलं उपोषण रत्नागिरीमध्ये तब्बल 7 दिवसाचं आंदोलन कुणी घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. मुंबईच्या कौन्सिलिंग मधून ज्यावेळेस विधिमंडळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले होते, निवडून गेल्यानंतर विधिमंडळाच्या सभागृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे पहिलं भाषण होतं, हे पहिलं भाषण दलित सुधारणेसाठी नव्हतं, दलितांच्या प्रश्नासाठी नव्हतं. आम्ही काय म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते, बुद्धांचे नेते, बौद्धांचे नेते. बुद्ध म्हणजे बुद्धिवाद, बुद्ध म्हणजे विज्ञानवाद, लोकशाहीवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद. पण बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला म्हणून आम्ही बुद्धाकडे सुद्धा एका वेगळ्या नजरेतनं बघायला लागलो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर त्या सभागृहामध्ये पहिल्यादी भाषण हे कुणावरती करतात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती करतात. दलितांच्या समस्येवरती त्यांचं पहिलं भाषण नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नाहीत तर ते संबंध देशाचे नेते आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, मी बघा ते शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ वाचला पाहिजे. आवर्जून एक प्रसंग सांगतो तुम्हाला. राणी व्हिक्टोरियाचा मुलगा राजपुत्र भारताच्या भेटीसाठी आला होता आणि भारताच्या भेटीसाठी आल्यानंतर त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंना त्या स्नेह कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं. रावजी चिपळूणकर त्यांचे मित्र यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, बघा आता राणी व्हिक्टोरियाचा मुलगा म्हणजे या देशावरती ज्यांची सत्ता आहे तिचा मुलगा या देशात आलेला आहे आणि महात्मा फुलेंना तिथं निमंत्रण दिलंय. माळी सर, तुम्हाला निमंत्रण दिलं असतं तर तुम्ही कसे गेले असते? चांगल्या पद्धतीचे कपडे घालून तर गेलो असतो, चांगले अगदी सुटा बुटामध्ये, बरोबर आहे. महात्मा फुले असे गेलेले नाहीयेत तिथं. महात्मा फुले तसे गेलेले नाहीयेत कारण त्यांना या देशातलं इथल्या गोरगरीब कष्टकरी श्रमकरी वर्गाचं दुःख तिथं त्यांच्या समोर दाखवायचं होतं. म्हणून पोशाख त्यांनी शेतकऱ्यांचा परिधान केला. डोक्यावरती पांढरा शुभ्र फेटा, 4 जागेवरती फाटलेला, अंगामध्ये जे बंडी आहे ती आखूड, गुडघ्यापर्यंतचं जे धोतर आहे ते धोतर नेसले, कमरेला विळा खोचला, पायामध्ये चप्पल, ती ही 4 जागेवर फाटलेली चिंतकन अशी चप्पल त्यांनी ती बांधलेली पायात घातली, काठी टेकवत टेकवत राजदरबारापर्यंत गेले. दारामध्ये शिपायानेच अडवलं, कोण हा भिकारी आज चाललाय म्हणून. पण हे चिपळूणकरांच्या लक्षात आलं. महात्मा फुलेंना आतमध्ये सन्मानानं नेलं आणि नेहलन कुणाच्या शेजारी बसवलं? त्या डिकॉप कॅनॉटच्या बाजूलाच बसवलं खुर्चीवर. डिकॉप कॅनॉटचा मनात तोच प्रश्न, अरे कोण हा भिकारी माझ्या शेजारी आणून बसवला? महात्मा फुलेंकडे तो बघायचा, गालातल्या गालात हसायचा. फुले म्हणतात की मला स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं. महात्मा फुले उभा राहतात आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी डिकॉप कॅनॉटच्या समोर प्रेझेंट करतात, व्यक्त करतात. ते असं की त्या डिकॉप कॅनॉटला समजेल या भाषेत, इंग्रजी भाषेतून महात्मा फुले स्वतःचं मनोगत तिथं व्यक्त करतात आणि त्याला सांगतात की हा देश आजूबाजूला बसलेली जी काय पांढऱ्या शुभ्र कपड्यातली जी लोक आहेत ना, तो म्हणजे भारत देश नाही. माझ्याकडे बघा, तुम्हाला भारत देश लक्षात येईल. आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना तुम्ही राणी साहेबाला जाऊन सांगा की भारतामधल्या इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. महात्मा फुलेंचं भाषण थांबतं, डिकॉप कॅनॉट भाषणासाठी उभा राहतो आणि डिकॉप कॅनॉट 2च ओळी बोलतो आणि खाली बसतो. डिकॉप कॅनॉट म्हणतो की मी भारताच्या भेटीसाठी आलो होतो, पण ज्योतिराव नावाच्या गृहस्थाचं भाषण ऐकलं आणि संबंध देशाची भेट मला याच ठिकाणी घडून आली, असं डिकॉप कॅनॉट तिथं म्हणतो. महात्मा फुलेंनी बघा, महात्मा फुलेंचं म्हणणं होतं की पुण्याच्या सांडपाण्यावरती तुम्ही शेती पिकवा. पण जी लोक होते ती काही शेती पिकवायला तयार होत नाही, सांडपाण्यावर शेती पिकणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं. महात्मा फुले हे फक्त बोल घेवडे नव्हते तर कृतीतून व्यक्त होणारे होते. महात्मा फुलेंनी केलं काय तर समाजाला आदर्श दाखवायचा आहे. त्यांच्या मनातले जे ग्रह आहे ते बाजूला सरकवायचे म्हणून महात्मा फुलेंनी पुण्याच्या बाजूला 10 एकर जमीन विकत घेतली. पुण्यातलं सगळं सांडपाणी त्या शेतामध्ये सोडलं. त्याला फुल्याची नळी म्हणतात. आजही ती फुल्याची नळी प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये. बघा,
त्या नळीतनं सगळं पाणी त्यांनी त्यांच्या शेतात सोडलं, त्यामध्ये ऊस लावला, ऊस तर्राट आला आणि त्यापासून त्यांनी गुळाचं उत्पादन सुरू केलं. आणि भारतामधला पहिल्यांदा गुळाचा व्यवसाय कुणाच्या माध्यमातून सुरू राहिला तर तो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून झाला. महात्मा ज्योतिराव फुले व्यावसायिक फार महत्वाचे आहेत, कारण महात्मा फुलेंचं म्हणणंच आहे की इतके सारे अनर्थ अविद्येने गेले आणि त्याच्या आधीचं जे वाक्य आहे त्यांचं, अर्थव्यवस्थेनं आपण उभा राहिलो पाहिजे. आपलं कंबरड अर्थव्यवस्थेने जर मोडलं तर आपलं शोषण होतं. महात्मा फुले हे व्यावसायिक आहेत. पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी महात्मा ज्योतिराव फुलेंची आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी पुण्यातला येरोडा नावाचा जो ब्रिज आहे बघितला का? येरोडा येरोडा कोणी कोणी बघितला? आतमध्ये नाही गेले येरोडा. तो येरोडा नावाचा ब्रिज महात्मा फुलेंच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने बांधला. पुण्यामधलं मुळा मोठा धरण, खडकवासलाची धरणं ही महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी बांधलेली आहेत. खडकवासला धरणाचं जे दगड पुरवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुलेंनी उचललं होतं त्याला रावजी परांजपे नावाच्या ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीला त्यांनी पार्टनर म्हणून घेतलेलं होतं. इतकंच नाही, कोल्हापूरवरून ज्यावेळेस तुम्ही मुंबईच्या दिशेनं जातात त्यावेळेस मध्ये कात्रजचा बोगदा लागतो. या कात्रजच्या बोगद्याचं कंत्राट देखील महात्मा फुलेंच्या कंपनीकडे होतं. मुंबईमधली टाइम्स ऑफ इंडियाची इमारत असेल, विटी स्टेशन असेल किंवा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचं लक्ष्मी विलास पॅलेस असेल, ही सगळी कॉन्ट्रॅक्ट, ही सगळी बांधकामं महात्मा फुलेंच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनी केलेली आहेत. इतकंच नाही, महात्मा फुलेंचा पुस्तक छपाईचा कारखाना होता. इतकंच नाही तर महात्मा फुलेंचे दागिने बनवण्याचे जे काही साचे असतात ना, ते दागिने बनवण्याचे जे साच्याचा सुद्धा महात्मा फुलेंचा स्वतःचा कारखाना होता. मित्रांनो, 1869 साली या देशामध्ये त्यावेळेसचा महात्मा फुलेंच्या संबंध वार्षिक उत्पादनाचा जर अहवाल जर आपण बघितला त्यावेळेस टाटा नावाची पण कंपनी होती. आज तर खर थोर विचारवंत हरी नरके सरांची आठवण येते. हा फार महत्वाचा दस्तावेज त्यांनी आपल्या समोर देण्याचं काम केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस टाटा नावाची कंपनी होती आणि टाटाचं वार्षिक उत्पादन हे 20,000 रुपये होतं, तर महात्मा फुलेंचं वार्षिक उत्पादन हे 21,000 रुपये होतं. म्हणजे आजच्या टाटापेक्षा सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले हे श्रीमंत होते. त्यावेळेस महात्मा फुले इन्कम टॅक्स भरत होते. मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण शेवटी त्यांची काय अवस्था झाली मग मी सांगणार आहे तुम्हाला या निमित्तानं. बघा मित्रांनो, महात्मा फुले एका बाजूला व्यवसाय करतायत, पुण्याचे कमिशनर आयुक्त म्हणून सुद्धा त्यांनी काम त्यावेळेस प्रचंड केलेली दिसतात. विशेषतः आरोग्याच्या संदर्भात महात्मा फुलेंनी पाण्याच्या संदर्भात प्रचंड नळ जोडा प्रकल्प त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी राबवलेला आपल्याला दिसून येतो. बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं कार्यानं प्रभावित झालेली व्यक्ती आहे. महात्मा फुलेंना वाटतं की आपण छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीवरती गेलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून महात्मा फुले 1869 साली रायगडावरती पोहोचतात, रायगडावरती जातात. पण रायगडावरती गेल्यानंतर मात्र महात्मा फुलेंना छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन झालं नाही. त्याचं कारण असं होतं की रायगडाचा संपूर्ण परिसर हा रानटी झाडा झुडपांनी, काटाड्यांनी, वेलीने अक्षरशः झाकून गेला होता. महात्मा फुलेंच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी त्या आजबाजूच्या काटाड्या कुटड्या बाजूला सरकवल्या आणि रायगडाच्या या टोकापासून ते रायगडाच्या दुसऱ्या टोकापर्यंत महात्मा फुले वन भटकत होते, शिवरायांच्या समाधीचा शोध घेत होते. पण महात्मा फुलेंना राजाच्या समाधीचं दर्शन झालं नाही. दुसरा दिवस चालू झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा महात्मा फुले रायगडाच्या या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वन भटकताना दिसून येतात. दुसरा दिवस बुडतो, तिसरा दिवस चालू होतो आणि तिसऱ्या दिवशी असा सूर्य मस्तकावरती आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंना छत्रपती शिवाजी राजांची समाधी अशी समोर दिसते. अरे ज्या राजाचं नुसतं नाव घेतल्यानंतर तुमची आमची छाती स्वाभिमानानं फुलून येते, त्या माझ्या राजाची समाधी अक्षरशः काटाड्यामध्ये झाकून टाकलेली होती. तत्कालीन व्यवस्थेतल्या लोकांनी हा बहुजनांचा राजा तुमच्या माझ्यापासून बाजूला ठेवण्याचं काम केलं होतं. महात्मा फुले धावत जातात, समाधीवरच्या सगळ्या काटाड्या कुटड्या बाजूला सरकवतात, बाजूला असणाऱ्या आडातलं पाणी आणतात, समाधी स्वच्छ धुवून काढतात, बाजूला असणाऱ्या माळ रानातली जी फुलं आहेत ती फुलं गोळा करतात, ती समाधीवरती अर्पण करतात. अर्पण करणार तोच. हे काय मी माझ्या मनच्या भाकड कथा सांगत नाही. या देशामध्ये 1873 साली बहुजन समाजाचं पहिलं वृत्तपत्र सुरू झालं. ते वृत्तपत्र सुरू केलं महात्मा फुलेंनी. त्याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. त्या वृत्तपत्राचं नाव होतं दीनबंधू.
या दीनबंधूमधून हा वृत्तांत जशाच्या तसा महात्मा फुलेंनी त्यावेळेस रेखाटलेला आहे. महात्मा फुले म्हणतात, अशा वेळेस तिथे एक ग्राम जोशी आला आणि माझ्याकडे बघत म्हणतो, अरे कुणबाटा, तू तर शिवाजी राजाच्या समाधीचा देव केलास. तुझा राजा काय देव होता का? तो शूद्रांचा कुणब्यांचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता आणि आमचा राजा नव्हता. आणि मी इथला साक्षात ग्राम जोशी असताना मला दक्षिणा द्यायची राहिली बाजूला आणि तो स्वतःच पूजा अर्चना करायला लागलाय. असं म्हणत महात्मा फुलेंनी अर्पण केलेली सगळी फुलं त्यांना स्वतःच्या पायानं अशी धुडकावून लावायचं काम केलं. महात्मा फुले म्हणतात, आता मी वायूसारखा पेटलो होतो, मला राग अनावर होत नव्हता, मी वायूसारखा पेटलो होतो. राम जोशी धरला, खाली आपटवला आणि सांगितलं की माझा राजा ज्या पद्धतीनं कडेलोट करायचा ना, तसा कडेलोट मी तुझा करेल, तू आत्ताच इथून चालतो. महात्मा फुलेंचा राग बघून तो ग्राम जोशी पळून गेला. मी पुढं काय सांगतोय बघा, महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. महात्मा फुले म्हणतात की मी समाधीची तिथं स्वच्छता केली, मी परत पुण्यात आलो, हिरा बागेमध्ये मीटिंग घेतली, चापळकर स्वामींना त्या मीटिंगचं अध्यक्ष केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन शिवरायांच्या समाधीची नेमकी काय अवस्था झाली यावरती त्यांनी तिथं भाष्य केलं आणि त्यातून त्यांनी या देशामध्ये शिवजयंती सुरू करण्याचा निर्णय महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, मग महात्मा फुलेंनी जी शिवजयंती सुरू केली, जगाच्या पाठीवरची पहिली शिवजयंती या क्रांतीसूर्यांनी केलेली आहे. आम्हाला काय सांगितलं? शिवजयंतीचे जनक तुम्ही म्हणता बरं का, मी नाही म्हणत. त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? आम्हाला काय श्रेय आम्ही कोणाला देऊन टाकतो, वाचतच नाही, संदर्भ आम्ही बघतच नाही. त्यावेळेस लोकमान्य टिळकांचं वय वर्ष 12. अर्थात माझ्यासारखा फाटका माणूस म्हणेन की ते चड्डीत होते त्यावेळेस, माफ खरं चुकलं तर. मग त्याला आम्ही श्रेय देतो. त्यांचा मुलगा नातू काय म्हणतो की माझ्या आजोबांनी जयंती सुरू केली नाही, तर माझ्या आजोबा जयंतीत सहभागी झाले होते. अंबाभोवनी काल फार सुंदर मिरवणूक काढली, देखणी मिरवणूक काढली, अगदी महाराष्ट्रात अशी कुठं झाली नसते. त्यांच्या नेतृत्वाखाली निघाली, तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. मी पण त्या मिरवणुकीत असं समजा की त्या ठिकाणी आलोय, पण मग मी असं म्हणायचं की नाही नाही मी सुरू केली. सहभाग नोंदवणं आणि सुरू करणं यात फरक आहे. बघा, महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केली का? फक्त नाही, तर महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीची डागडुजी केली, शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. तत्कालीन इंग्रजांकडून शिवरायांच्या समाधीच्या देखभालीसाठी आर्थिक खर्च मंजूर करून घेतला. नव्हे तर छत्रपती शिवाजी राजांवरती जगाच्या पाठीवरती 1 नाही 2 नाही 10 नाही तर तब्बल 1000 ओळींचा कुळवाडी भूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. म्हणून महात्मा फुले हे कोण आहेत? पहिल्यादी महात्मा फुले हे पहिले शिवचरित्रकार आहेत. तोपर्यंत शिवरायांवरती कोणीही चरित्र रेखाटलेलं नाही. महात्मा फुलेंनी पहिल्यादी शिवरायांवरती चरित्र रेखाटलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कुळवाडी, कुळांचा उद्धार करता, शेतकऱ्यांचा राजा. आणि त्या पोवड्यामध्ये महात्मा फुलेंची एक ओळ आहे. महात्मा फुले काय म्हणतात माहिती आहे? महात्मा फुले म्हणतात, क्षेत्रियामध्ये पहिला नाही उपमेला दुसरा. राजा क्षेत्रियामध्ये पहिला नाही उपमेला दुसरा. शिवाजी राजांची जर तुलना कुणासोबत जर करायची असेल तर शिवरायांनी इतका मोठा दुसरा कोणी माणूसच नाही, इतका मोठा राजा हा शिवाजी राजा आहेत, असं महात्मा फुले पोवाड्याच्या माध्यमातून सांगतात. त्या शिवचरित्राच्या माध्यमातून शिवरायांचा विचार त्यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये पोहोचविलेला आपल्याला दिसून येतो, जो इथल्या बहुजन राजाचा विचार आपल्याला बघायला मिळतो. इतकंच नाही, महात्मा फुलेंनी शिवजयंती किती दिवसाची सुरू केली? 10 दिवसाची शिवजयंती सुरू केली. 10 दिवसाचा उत्सव सुरू केला. आता किती दिवस साजरी होते? 1 दिवस. शिवजयंती बंद पडावी म्हणून आमच्याकडे काय कोणता उत्सव सुरू झाला हे तुम्हाला माहिती आहे सगळं. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मला सांगायचं असं आहे, जबाबदारीने बोलतो मी आता या ठिकाणी. छत्रपती शिवाजी राजांचे 2 राज्याभिषेक झालेले आपल्याला माहिती आहेत. पहिला राज्याभिषेक तर नाकारला गेला होता, काशीवरनं गागा भट्ट आणावा लागला होता. 2 राज्याभिषेक छत्रपती शिवाजी राजांचे झालेले आम्हाला माहिती आहेत. पण जबाबदारीने आपल्या समोर ती बोलतो, छत्रपती शिवाजी राजेंचा 3रा राज्याभिषेक जर कोणी घातला तर त्या महामानवाचं नाव क्रांतीसूर्य महात्मा फुले आहे.
छत्रपती शिवाजी राजांचा हा जो राज्याभिषेक आहे तो वैचारिक पद्धतीने फुलेंनी घातला असं माझं स्वतःचं मत आहे. कसं? त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून, डागडुजी करून, त्यांच्यावर पोवाडा लिहून, तो पोवाडा गाऊन आणि त्यांची मिरवणूक काढून महात्मा फुलेंनी शिवरायांचा तिसरा राज्याभिषेक घातलेला आहे. बघा, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, बहुजन समाजाला शिवरायांची समाधी दाखवली. तसं महात्मा फुलेंचा पहिला पुतळा मगा सांगितल्या पद्धतीनं याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली याच गणेशवाडीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोणी उभा केला? तर कोल्हापूर मधल्या बिंदू चौकामध्ये जातीनं मराठा समाजाचे नेते ज्यांचं नाव भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा 1950 साली बाबासाहेबांच्याच हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. ते कोण होते? जातीनं मराठा होते. आम्ही मात्र वाटप करून टाकले. अरे शिवाजीराजे जगद्गुरु संत तुकाराम महासाहेब जिजाऊंना गुरु आदरस्थानी ठेवतात. महात्मा फुले शिवरायांच्या विचारानं, थॉमस पेनच्या विचारानं प्रभावित झालेले. बाबासाहेब आंबेडकर तर जग जाहीररित्या म्हणतात महात्मा फुले हे माझे गुरु आहेत. आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मजला भीमराव म्हणणारे अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचा आदर्श पुढे चालवताना आम्हाला दिसून येतात. पण आम्ही काय केलं? वाटण्या करून टाकली. शिवाजीराजे मराठ्यांची, महात्मा फुले माळ्यांची. माळ्यांना आता अलीकडे फुलेंबद्दल थोडंसं प्रेम वाढलंय. मला वाटतं त्यासाठी समता परिषदेचं कार्य फार अत्यंत महत्त्वाचं आहे. या निमित्तानं फुलेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी. इतकंच नाही, आणि बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध समाजानं स्वीकारलं, वाटणी करून टाकली. अहिल्याबाई धनगर समाजाचे, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाच्या वाटण्या करून टाकली. पण या महामानवांनी काम करत असताना कधी कुणाचीच कसली जात बघितली नाही. तर त्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला लोक हाताशी पोटाशी धरण्याचं काम केलं. त्यांनी प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हाताशी घेतली. त्यांनी कधी कुणाची जात शोधली नाही. फुलेंनी शोधली नाही, शिवरायांनी शोधली नाही, की बाबासाहेबांनी शोधली नाही. त्यांनी इथल्या दीन दलित कष्टकरी पद्धतीत दलित समाजाचा उद्धार करण्याचं कार्य हातामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. 11 मे 1888 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकारातून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. जनतेनं महात्मा फुलेंना महात्मा या पदवीनं त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, त्यावेळेस मोहनदास करमचंद्र गांधी अर्थात महात्मा गांधीजी पुण्यातल्या येरोडा या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. तुम्हाला पुणे करार माहिती असेल. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. त्यावेळेस महात्मा गांधीजींचं थोडंसं वेगळं मत होतं म्हणून त्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले होते. आणि त्यावेळेस बघा, मी काय सांगतो इकडे लक्ष द्या, महात्मा गांधीजींनी महात्मा ज्योतिराव फुलेंचं सगळं कार्य जाणून घेतलं. महात्मा फुलेंचं सगळं विचार, कार्य, धोरण सगळं जाणून घेतलं, पडताळलं, पाहितलं. आणि त्यावेळेस महात्मा गांधीजी काय म्हणतात? मी नाही, महात्मा गांधीजी असं म्हणतात, अरे इस देश का असली महात्मा तो मैं नहीं, इस देश का असली महात्मा तो ज्योतिराव फुले है, असं स्वतः महात्मा गांधीजी म्हणताना दिसून येतात. अरे या देशाचा खरा महात्मा मी नाही, या देशाचा खरा महात्मा ज्योतिराव आहे असं महात्मा गांधीजी म्हणतात. तर राजश्री शाहू महाराज म्हणतात, या महाराष्ट्राचा मार्टिन ल्यूथर जर कोण आहे तर महात्मा फुले. तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड म्हणतात, या हिंदुस्थानाचा वॉशिंग्टन जर कोण असेल तर तो महात्मा ज्योतिराव फुले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महात्मा फुले हे तर महात्मा तर आहेतच आहेत, पण ते राष्ट्रपिता आहेत. ते केवळ राष्ट्रपिता नाही तर माझे स्वतःचे आद्य गुरु आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर सावरकर असं म्हणतात, या देशातले आद्य समाज सुधारक जर कोण असतील तर ते महात्मा फुले आहेत असं सावरकर म्हणताना आपल्याला दिसून येतात. बघा मित्रांनो, गोलमेज परिषद भरली आहे. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला उपस्थित आहे. बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब, अब सबंध भारतामध्ये सगळी लोक महात्मा गांधीजींना महात्मा या नावानं संबोधित करतात, पण तुम्ही मात्र एकमेव असे आहात की तुम्ही महात्मा गांधीजींना महात्मा म्हणत नाही तर तुम्ही मिस्टर गांधी म्हणतात, असं का? प्रश्न आहे पत्रकारांचा. त्यावेळेस बाबासाहेबांचं उत्तर काय? बाबासाहेब म्हणतात की ज्या वेळेस भारतामध्ये इथल्या ख्रिश्चनांनी त्यांचे न्याय हक्क मागितले त्यावेळेस हे मिस्टर गांधी गप्प बसले. इथल्या मुस्लिमांनी त्यांचे न्याय हक्क मागितले त्यावेळेस हे मिस्टर गांधी गप्प बसले.
पण ज्या वेळेस मी माझ्या दीन दलित समाजासाठी न्याय हक्क मागतो त्यावेळेस हे मिस्टर गांधी पुण्याला येऊन उपोषणालाच बसले. मग ज्यांच्याकडे आत्माच नाही त्यांना मी महात्मा म्हणू कशाला? माझा महात्मा ज्योतिराव आहे असं बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आपल्याला म्हणताना दिसून येतात. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सबंध आयुष्य ज्ञान निर्मितीमध्ये घातलं आणि भीमराव आंबेडकरांनी सबंध आयुष्यात ज्ञान संग्रहामध्ये घातलेलं आपल्याला बघायला मिळतं. महात्मा फुलेपासून बाबासाहेब हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत आणि बाबासाहेबांपासून महात्मा फुले सुद्धा कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार जे आज आमच्यापर्यंत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांच्या अनुयायांची प्रचंड उपकार आहेत. ओबीसींना फुले कधीच कळले नाहीत. घरात फुलेंचा फोटो असेल तर माळ्याची लोक म्हणतात त्या दलित वस्तीतल्या ह्या माणसाचा फोटो घरात लावला कशाला? आमच्या घरात महात्मा फुलेंचा फोटो सुद्धा नसतो. हाय का कुणाच्या घरात? आनंदाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा. महात्मा फुलेंवर लिहिलेली पुस्तकं आहेत का? पुस्तकं राहू द्या ना, हात जरा हात वर राहू द्या, कळू द्या नाही इतरांना. एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हात वरती ठेवा जरा. मला जमलं तर एखादा प्रश्न विचारतो मी. पुस्तकं आहेत हो, वाचलेत का? नाही. जबाबदारीनं बोलतो. महात्मा फुलेंचा विचार जो जो माणूस वाचेल तो कुणाचाच गुलाम होऊ शकत नाही. इतकी ताकद फुलेंच्या विचारात. वाचत नाही, हाय फोटो दाखवायलाय फक्त. आमच्या घरात फुलेंचा फोटो आहे बरं का, बाबासाहेब. पुस्तकं कपाटात बंदिस्त आहेत, बाहेर काढले नाहीत, धूळ खात पडलेले. हा प्रबोधनाचा कार्यक्रम यासाठीच आहे. तुम्ही कपाटातनं बाहेर काढत नाही म्हणून हे विचार तुमच्या डोक्यात बंदिस्त करायचे आणि त्यासाठी हा सगळा उठाठेव आपल्याला बघायला मिळतो. मी सांगत असं होतो की आम्ही वाटण्या करून टाकल्या. कधी कधी प्रश्न पडतो, सावित्रीनं शिकवलं कशाला? आम्हाला शिकवलं कशासाठी? शिकवलं. आम्ही सुशिक्षित झालो, सज्ञान झालो, पण आम्ही मात्र स्वतःचं बघायला लागलो. आम्ही तिकडे वळून बघितलं नाही. त्या भिडेवाड्याच्या समोर दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं मंदिर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती. यावर्षी 35,000 स्त्रिया त्या ठिकाणी जमल्या होत्या अथर्वशीर्ष प्राणांसाठी. अगदी 10 फूट अंतरावरती भिडेवाडा आहे. ढासळायला लागलाय, पडायला लागलाय, एक एक भिंत चिरा ढासळतोय. आता खरं तर भुजबळ साहेबांचे अनंत उपकार आहेत की भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या भारतातली पहिली मुलींची शाळा पहिल्यासारखी परत एकदा उभा राहणार आहे. भिडेवाड्याचं उभारणी त्या ठिकाणी सुरू झालं. मला म्हणायचंय असं की खरा हा लढा कुणाचा होता? हा लढा स्त्रियांचा होता, त्यांच्या हक्काचा होता, त्यांच्या न्यायाचा होता. आम्ही लढलोच नाही. आम्ही काय फक्त गुरुवारची व्रत धरीत बसलो. एक आटपाट नगर होतं आणि तिथं एक शांबाला राहत होती. पण हा ग्रंथ वाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणी मिळवून दिला असेल तर तो सावित्रीबाई फुलेंनी मिळवून दिलेला आहे. ही गोष्ट तरी तुम्ही कधीच विसरू नका मित्रांनो. आम्ही गावागावात महापुरुषांचे पुतळे उभा राहील, वाटण्या करून टाकल्या. वाटण्या शिवाजी राजेंचा आदर्श फुले पुढे घेऊन जातात, बाबासाहेब पुढे घेऊन जातात, अण्णाभाऊ पुढे घेऊन जातात. अण्णाभाऊ साठे तर शिवरायांचे पवाडे रशियाच्या चौकामध्ये गाताना आपल्याला दिसून येतात. आम्ही रायगडावरून शिवाजी राजे आमच्या गावात आणले, फुलेंना आणलं, बाबासाहेबांना आणलं, अण्णाभाऊला आणलं, अहिल्याबाईंना आणलं. गावागावात पुतळे उभा केले. बरोबर आहे का नाही दादा? हो, आम्ही पुतळे सुद्धा वाटून घेतले. पुतळे चौक सुद्धा वाटून घेतले. हा शिवाजी महाराजांचा चौक, तो महात्मा फुलेंचा चौक, तो आंबेडकरांचा चौक, तो अहिल्याबाईचा चौक. वाटण्या करून टाकल्या. काय झालं माहितीये का? एक दिवस ह्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे एका ठिकाणी चौकात जमा झाले आणि जमा झालेले पुतळे बोलायला लागले. पुतळे विचार करतायत, काय चुकलं बरं आपलं? आपण कुठं कमी पडलो? आपल्या वाटण्या झाल्या, आपल्याला विभक्त करून टाकलं. आपल्या अनुयायींनी आपलाच पराभव करायला सुरुवात केली, आपली विभक्ती करून टाकली आहे. पुतळे चर्चा करतायत. छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा पुढे येतो आणि शिवाजी राजे म्हणतात, अरे 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन मी स्वराज्य उभा करण्याचं काम केलं. मी हे स्वराज्य उभा करत असताना 18 अलुतेदार 12 बलुतेदार समाजातली लोक ही माझ्या सोबत होती. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण इतिहासामध्ये जाऊन पोहोचली. इथल्या छोट्या छोट्या घटकातल्या लोकांनी शिवाजी राजांना त्या ठिकाणी बळ दिल्याचं दिसून यायला लागतं. मी स्वराज्य उभा केलं, पण मला मात्र फक्त मराठा समाजातल्या लोकांनीच वाटून घेतलं. महात्मा फुलेंचा पुतळा पुढे आला आणि महात्मा फुले म्हणतात, अरे जीवनभर मी समाजाला समतेचा एकतेचा विचार दिला.
पण मला मात्र फक्त माळ्यांनीच वाटून घेतलं, मी तर कुठल्या जातीचा झालोच नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुढे येतो आणि बाबासाहेब म्हणतात, अरे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याला त्याच्या जगण्याचे अधिकार मी मिळवून दिले, मी या देशाला संविधान दिलं. अरे मेरे भीम ने कलम उठाई तो इस देश का संविधान बन गया, मेरे संविधान की ताकत तो देखो यारो, एक चाय बेचने वाला आदमी इस देश का पंतप्रधान बन गया. हे संविधान मी या देशाला दिलं. बाबासाहेबांनी संविधान फक्त काय बौद्ध समाजासाठी दिलं का? बाबासाहेब हे फक्त बौद्ध समाजाचे नाहीत, हे डोक्यातून काढा. ओबीसीवरती तर प्रचंड अनंत ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. ओबीसीचा पहिला नेता जर कोण असेल ना, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटना मंत्री पदाचा राजीनामा फेकून दिलेला आहे. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात ठेवली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुढे येतो आणि बाबासाहेब म्हणतात, मी सगळ्या समाजातल्या लोकांना हक्काने न्याय मिळवून दिले, मला मात्र फक्त बौद्ध समाजातल्या लोकांनीच वाटून घेतलं. त्यावेळेस काठी टेकवत 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 महात्मा गांधीजींचा पुतळा पुढं आला आणि महात्मा गांधी म्हणाले, बाबा हो, तुमचं बरं चाललंय, बरं चाललंय, तुमचं बरं चाललंय. तुमच्या पाठीमागं कुणी को आहे ना उभा राहिलं, तुम्हाला कुणी को आहे ना स्वीकारलं, पण मला मात्र कुणी स्वीकारलं नाही. मी फक्त सरकारी भिंतीवरल्या खिड्यालाच असा एकटाच लटकून राहिलेला असतो. हा भाग विनोदाचा नाही, हा चिंतनाचा आहे, आत्मपरीक्षण करण्याचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. महामानवांना एका जातीपुरतं सीमित करणं म्हणजे त्यांच्या विचारांची उंची आपण कमी करतोय. एका जातीपुरतं त्यांना मर्यादित ठेवणं म्हणजे त्यांना संकोचित करतोय. आपण त्यांना इतर घटकापर्यंत पोहोचू देत नाही, त्यांचे विचार जाऊ देत नाही. हा त्यांचा अवमान आपणच करतोय की काय, यावरती चिंतन होणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, महात्मा फुलेंनी या देशातली, तुम्हाला बोर होत नाही ना? जर होत असेल तर मला जर कोणी सांगितलं तर मी थांबून जाईल. बघा, या देशातली बहुजन समाजाची, ब्राह्मणेतर हे जे दोन वर्ग आहेत त्यातल्या ब्राह्मणेतर बहुजन समाजाची या देशातली पहिली संघटना सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी 1873 साली 24 सप्टेंबर 1873ला उभा केला. ही संघटना या देशातली बहुजन समाजाची पहिली संघटना आहे. महात्मा फुले 64 वर्ष जगली. जर अजून थोड्या दिवस जर जगले असते तर महात्मा फुलेंची ओळ आहे, सत्तेविना सकळ कळा झाल्या अवकळा. सामाजिक बदल जर घडून आणायचे असतील तर तुम्हाला राजकारणात येणं गरजेचं आहे. तुम्ही सत्ता हातात घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही सत्तेचे मालक झाले पाहिजेत, हे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे. म्हणून महात्मा फुले म्हणतात, सत्तेविना सकळ कळा झाल्या अवकळा. मी जबाबदारीनं बोलतो. महात्मा फुलेंनी जी संघटना सुरू केली ना, महात्मा फुले जर काही दिवस जर हयात राहिले असते तर ही संघटना या देशातला पहिला पक्ष म्हणून उभा राहिला असता, जो ब्राह्मणेतर बहुजन समाजाचा राहिला असता. मित्रांनो, नंतर जे दे जवळकर आले, त्यांनी काँग्रेसमध्ये उड्या मारल्या, सत्यशोधक समाज हा लोप पावला आणि त्याच सत्यशोध समाजाची एक ज्योत म्हणून, एक ठिणगी म्हणून महाराष्ट्रामध्ये समता परिषद काम करताना आपल्याला बघायला मिळते, असं माझ्यासारख्याला वाटताना दिसून येतं. मित्रांनो, ही जी सत्यशोधक चळवळ आहे, ही सत्यशोधक चळवळ महात्मा फुलेंच्या नंतर सावित्रीबाई फुलेंनी पुढे चालवली. राजश्री शाहू महाराज तर सावित्रीबाई फुलेंना आपली बहीण मानतात, लेक मानतात. महात्मा फुलेंच्या नंतर तिला आर्थिक मदत करण्याचं काम राजश्री शाहू महाराज करतात. इतकंच नाही, सत्यशोधक समाज हा कोल्हापूर संस्थानामध्ये रुजविण्याचं काम राजश्री शाहू राजा करतात. अलीकडच्या परिभाषेत जर बोलायचं म्हटलं तर राजश्री शाहू राजे हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळतात. अण्णासाहेब जाधव असतील, लठ्ठे असतील, ही सगळी लोक तिथं काम करताना. इतकंच नाही, सत्यशोधक समाजाचे जे प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे त्याला सत्यशोधक जलसे असं म्हणतात. संत गाडगे महाराज जसं कीर्तनातून प्रबोधन करायचे ना, तसं सत्यशोधक जलसे होते जे प्रबोधन करायचे. त्या सत्यशोधक जलस्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी ढोलकी वाजविण्याचं काम करत होते दादा हो. आणि कराडमध्ये सत्यशोधक परिषद भरली, त्यातून ते इतके प्रभावित झाले आणि त्यांनी साताऱ्याच्या माळरानावर कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था ही सुरू केली. रयत शिक्षण संस्था हे सत्यशोधक चळवळीतून उदयास आलेली
शिक्षण संस्था आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पंजाबराव देशमुख त्या ठिकाणी विदर्भात काम करतात, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ही सगळी माणसं सत्यशोधक विचारानं झपाटलेली बघायला मिळतात. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये महात्मा फुलेंचं कार्य शाहूराजे पोहोचवत आहेत. बघा, एक प्रसंग आहे. शाहूराजांच्या दरबारामध्ये गंगाराम कांबळे नावाची एक व्यक्ती घोड्याच्या तबेल्यात तिथं घोडे धुण्यासाठी कामाला होती. नजर चुकीनं एका मोठ्या पाण्याच्या हौदाला स्पर्श झाला, म्हणून त्या दरबारामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्यांचं मी आता नाव थोडं टाळतो, पुढे जातो, जोशी, कुलकर्णी, आपटे, गोवळकर, यांनी केलं काय तर त्या गंगाराम कांबळेला त्या चापकाच्या हंटरनं इतकं फटकून काढलं. राजश्री शाहू संस्थानात फेरफटका मारायला गेलेले आहेत. परत आल्यानंतर त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली, वार्ता आली की गंगारामला मारहाण केली. शाहूराजे गंगारामला एक काय करतात, चहाचं हॉटेल टाकून देतात. कोल्हापूरमध्ये चहाचं हॉटेल टाकून देतात. बघा, अरे ज्या वेळेस आमचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता, तिथं गंगारामला चहाचं हॉटेल राजनं टाकून दिले. दिवस मागून दिवस गेले. एक दिवस शाहू महाराज असे संस्थानातनं फेरफटका मारून येत होते आणि नेमकं गंगारामच्या हॉटेलच्या समोरून ते चाललेले होते. त्यांनी आपला रथ जागेवर थांबवला, गंगारामला आवाज दिला, गंगाराम, अरे कस काय बाबा तुझ्या चहाच्या हॉटेलचा व्यवसाय कसा सुरू आहे, चहाचा व्यवसाय सुरू आहे का नाही, ग्राहक काय म्हणताय? त्यावेळेस गंगाराम म्हणतो, राज, अहो तुम्ही चहाचं हॉटेल टाकून दिलं, अहो इथं आमचा कोणी स्पर्श मान्य करत नाही, तिथं आमच्या हातातला कोणी चहा पिईल का, दिलाय टाकून, बसलोय, अजून एक सुद्धा ग्राहक इथं फिरकलं नाही. बरेच दिवस झालं बसलोय. शाहू महाराज दुःखी झालेले. शाहू महाराज म्हणतात, असं काय होय काय? पाठीमागं बघतात, गंगारामला म्हणतात, गंगाराम एक काम कर, एक 10-12 कप फर्स्ट क्लास चहा ठेव, बरं ठेव चहा. गंगाराम आपली ती चूल पेटवतो, चहा टाकतो, चहा शिजवतो, उखळतो आणि वाट म्हणतात सगळ्यांना. गंगारामनी सगळ्यांना चहा वाटला, पाठीमागच्या सगळ्या सवंगड्यांना. कोणाला वाटला माहितीये का? ज्यांनी चापकाचे फटके मारले होते, स्पर्श झाला म्हणून, त्यांनाच गंगारामच्या हातातला चहा. राज म्हणतात, प्या बरं आता चहा. फुरका मारतात सगळेच. वरून राजा विचारतात, काय गड्या हो, कस काय माझ्या गंगारामच्या हाताची चव? आता नाही म्हणून जमतंय वय. सगळेजण म्हणतात, राज, अहो चहा लईच भारी झालाय व फर्स्ट क्लास चहा झालाय. वरून परत राजा काय म्हणतात माहिती का? राजा म्हणतात, मग आता रोज इथं चहा प्यायला यायचं, दुसरीकडं चहा प्यायला जायचं नाही. म्हणजे गंगारामला तर चहाचं हॉटेल टाकून दिलंच, पण गंगाराम कांबळेच्या चहाचे हॉटेलचे ब्रँड अँबॅसेडर कोण झाले तर राजश्री शाहू राजे झाले. इथपर्यंत मी तुम्हाला का घेऊन आलो माहितीये का? गंगारामला जे चहाचं हॉटेल शाहू राजानं टाकून दिलं होतं ना, त्या चहाच्या हॉटेलचं नाव सत्यशोधक हॉटेल महात्मा फुलेंच्या संघटनेचं. ही अशी विचारणं बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस विद्वान झाले, मुंबई प्रांतामध्ये जाऊन परळच्या डबकच्या चाळीतून बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेऊन त्यांना कोल्हापूरमध्ये आणलं, हत्तीवरनं साखर वाटली, त्यांचा जगजाहीर सत्कार केला. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की एक वेळेस माझी जयंती साजरी झाली नाही तरी चालेल, स्वतःच्या अनुयायांना सांगतात, पण शाहू राजाची जयंती मात्र दिवाळी आणि दसऱ्यासारखी आपण साजरी केली पाहिजे, असं बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात. मला सांगायचं आपल्याला हेच आहे की या महापुरुषांनी एकमेकाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. सत्यशोधक पद्धतीनं विधी लग्न करा असं महात्मा फुलेंचं म्हणणं आहे. कुणी कुणी केला सत्यशोधक पद्धतीने विवाह? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का यांच्यासाठी. मी पण सत्यशोधक पद्धतीनंच केलेलं आहे. विधी नाही, मुहूर्त नाही, पत्रिका नाही, मध्यस्थी नाही. कारण सत्यशोधक चळवळीचं ब्रीद वाक्य काय? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. बापाच्या पाया पडायचं, देवाच्या पाया पडायचं, त्याला मधल्या दलालाची गरज काय असं महात्मा फुले म्हणतात. म्हणून बहुजनांमधलेच तुम्ही भट ब्राह्मण निर्माण करा, त्यांच्या हातातून लग्न लावा, दक्षिणा द्यायची. नंतर तो कोर्टात केस गेली होती, ते प्रकरण वेगळंच आहे. दक्षिणा बुडाली म्हणून महात्मा फुलेंच्या विरोधात याचिका टाकली होती कोर्टामध्ये. महात्मा फुलेने ती याचिका नंतर जिंकली. मित्रांनो, महात्मा फुले आम्हाला फक्त फोटो पुरते पाहिजेत, विचारात नको. कारण काय, महात्मा फुलेंचे विचार हे झेपत नाहीत, सहसा झेपत नाही. त्यांच्या विचारावरनं चालणं हे प्रचंड अवघड आहे, कष्टाचं काम आहे. त्याला तप,
आणि त्यासाठी त्याग करावा लागतो दादा हो. आणि हा महाराष्ट्राचा इतिहास हा महापुरुषांच्या त्यागावरच उभा राहिलेला आहे, तो असा तसा राहिलेला नाही. आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा संसार कधी केला नाही फुले वाड्यात, तर त्यांनी इथल्या दीनदलित गोरगरिबांचा संसार उभा करण्याचं काम केलं. ते स्वतः, आणि इतिहास त्यांचाच लिहिला जातो. जे स्वतःचा संसार स्वतःपुरतं जगतात त्यांचा इतिहास लिहिला जात नाही. जे समाजाचा संसार करतात त्यांचाच इतिहास लिहिला जातो. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले असं शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी झगडणारं हे फुले दाम्पत्य होतं. मित्रांनो, मग बोलता बोलता राहिलो, महात्मा फुलेंचा जो महात्मा या पदवीनं सन्मान केला. आमची लोक काय म्हणतात की महात्मा फुलेंना भारतरत्न द्या. आहेत मागणे. बाबासाहेब आंबेडकर जर सोडले तर जबाबदारीने बोलतो. मला नाही वाटत त्यात परत भारतरत्न की महात्मा फुलेंना अजूनही तुम्हाला वाटतं भारतरत्न द्यावा. भारतरत्नाची यादी अशी किराण्यासारखी लांबलचक आहे. या देशात महात्मा किती आहेत? 2. उद्या महात्मा फुलेंना भारतरत्न दिला तर महात्मा फुलेंचा नाम उल्लेख कसा होईल? भारतरत्न ज्योतिराव फुले. महात्मा ही पदवी, एकच महात्मा आपल्याकडे शिल्लक राहतील. अरे महान असा आत्मा तो महात्मा. महात्मा ही पदवी भारतरत्न या पदवीपेक्षा सर्वश्रेष्ठ पदवी आहे मित्रांनो, जी जनतेनं दिलेली आहे. सरकारी कागदावरल्या दिंडोरीतली ती पदवी नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी सांगत असं होतो की आपण ज्या वाटण्या केलेल्या आहेत त्या वाटण्या थांबवल्या पाहिजे. महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहित असताना त्यांना पक्ष आघात झाला. त्यांची उजवी बाजू पूर्ण निकामी झाली. अर्धांग वायूचा झटका त्यांना आलेला होता. आणि पक्ष आघात झाल्यानंतर त्यांनी तो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ आपल्या डाव्या हातानं लिहून पूर्ण केला. पक्ष आघातानं निधन झालं जातं. बघा काय व्यथा आहेत. करोडपती महात्मा ज्योतिराव फुले सबंध हयात त्यांनी इथली समाजसेवेसाठी घातले. त्या महात्मा फुलेंच्या निधनानंतर महात्मा फुलेंचं पार्थिव देह असा दारात बराच वेळ पडलेला होता. सायंकाळपर्यंत जवळपास वाद सुरू झाला. वाद की महात्मा फुलेंच्या पार्थिवाचं तिटवं धरायचं कुणी. कारण जो दत्तक मुलगा होता तो यशवंत हा ब्राह्मण समाजातल्या विधवेच्या पोटी होता. म्हणून माळ्यातल्या लोकांनी वाळीत टाकलं होतं. फुलेंना वाळीत टाकलं होतं. नंतर तर त्यांच्या सुनेचे सुद्धा प्रचंड हाल झालेले दिसून येतात. महात्मा फुलेंना जिवंतपणी पण यांनी छळलं, आम्ही छळलं. आणि अजूनही महात्मा फुलेंची मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांची अवहेलना करणारे सुद्धा आम्हीच आहोत. अजूनही आम्ही स्वीकारत नाहीत. महात्मा फुलेंचं पार्थिव बराच वेळ पडलं. तिटवं धरायचं कोणी. त्यावेळेस सावित्रीबाई फुले धिटाईनं पुढे येतात. हातामध्ये ते तिटवं घेतात आणि मशानभूमीपर्यंत चालत चालत जातात. महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र वाचा. त्या मृत्यूपत्रामध्ये महात्मा फुलेंनी काय सांगितलं होतं की माझा देह हा जाळू नका, अग्नी देऊ नका, तर तो मिठात पुरा. म्हणून महात्मा फुलेंनी फुलेवाड्यामध्ये जिवंतपणीच स्वतःच्या हातानं खड्डा खोदून ठेवलेला होता. पण मृत्यूनंतर म्युनिसिपल पार्टीनं घरामध्ये राहत्या घरात अंतविधी दफनविधी करता येणार नाही म्हणून विरोध केला. म्हणून मशानभूमीकडे महात्मा फुलेंना घेऊन जाण्यात आलं. दादा हो, सावित्रीबाईंनं हातात ते तिटवं घेतलं. मशानभूमीपर्यंत त्या चालत चालत गेल्या. जगाच्या पाठीवरची अशी पहिली घटना असेल त्यावेळेची की नवरा मरण पावल्यानंतर त्यांच्याच पत्नीला हातात ते तिटवं घेऊन रस्त्यानं जावं लागतं. आयुष्य घातलं इथल्या समाजाच्या उद्धारासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्त्री मुक्तीसाठी, सामाजिक सुधारणेसाठी. मशानभूमीत देह पोहोचवला. तिथं परत त्यांच्या देहाला अग्नी कुणी द्यायचा म्हणून वाद घातला. यशवंतला पुढे येऊ दिलं नाही. परत सावित्रीबाई फुले पुढे आल्या आणि ज्योतिरावांच्या पार्थिवाला माईंनी स्वतः हाताने अग्नी दिला. ही वेळ त्या माऊलीवरती आली खरी दादा, पण माझ्यासारख्याला प्रामाणिकपणे असं वाटतं ही वेळ माईंवरती आली, पण यातून सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला एक विचार देण्याचं काम केलेलं आहे. तो विचार असा आहे की जो अधिकार पुरुष सत्ताक संस्कृतीकडती आहे अग्नी देण्याचा, तो अधिकार इथल्या स्त्रियांना सुद्धा मिळाला पाहिजे. हा विचार त्यातून सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला दिल्याचा दिसून येतो. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिरावांच्या देहाला अग्नी दिला दादा हो. नंतर प्लेगची साथ पसरली. प्लेगच्या साथीमध्ये माणसं मुंग्यासारखी पटापटा मरायची.
पांडुरंग गायकवाड नावाचा दलित कुटुंबातला मुलगा, त्याचं सगळं कुटुंब त्या प्लेगच्या साथीत उद्ध्वस्त झालेलं होतं. ही गोष्ट माई सावित्रीबाईला समजते. सावित्रीबाई फुले त्या मुलाला स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेतात. यशवंताचा पुण्याला दवाखाना होता, तो मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी मेडिकल दवाखान्यात काम करायचा. त्याला पुण्याला बोलवून घेतलं. ससाण्यांच्या माळ रानावर तिथं त्यांनी दवाखाना सुरू केला आणि त्या पांडुरंग गायकवाडला सावित्रीबाई फुलेंनी उचलून त्या दवाखान्यात पोहोचतं केलं. परंतु त्या प्रवासाच्या दरम्यान त्या प्लेगच्या साथीनं सावित्रीबाई फुलेंवरती झडप घातली आणि सावित्री नावाची ज्योत कायमची विझली. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त समाजाची आणि समाजाचीच सेवा करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केल्याचं. शेवटचा श्वास सुद्धा समाजाच्या हितासाठी घेतला. शेवटचा श्वास माळ्यांनी वाळीत टाकल्यानंतर यशवंताचं निधन झालंय. महात्मा ज्योतिराव फुलेंची एकुलती एक सून ज्ञानबा ससानेची मुलगी, या देशातला पहिला आंतरजातीय विवाह यशवंताचा आणि त्या चंद्रभागेचा. हा विवाह सत्यशोधक पद्धतीनं पहिल्यादी लावून देण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्या चंद्रभागेची शेवटची अवस्था काय? पोटाला अन्न मिळत नाही म्हणून पुण्यातल्या रामेश्वर मंदिरामध्ये ती तरफडून मरण पावली हो दादा, हो. अक्षरशः वाळीत टाकलं ना, समाजानं स्वीकारलं नाही. महात्मा फुलेंचा राहता वाडा लिहिलेली पुस्तकं तिने 100 रुपयात विकून टाकली. एका मुलीचं लग्न आहे, मगा सरांनी सांगितलं, पोटाचा प्रश्न काय 100 रुपयात सुटणार थोडाच. शेवटी ती मंदिरात जाऊन राहायला लागली आणि तिथंच मरण पावली. दुर्दैव वाटतं माझ्यासारख्याला की महात्मा ज्योतिराव फुलेंचा एकुलता एक वारसदार पुण्याच्या म्युनिसिपल पार्टीनं बेवारस म्हणून दफन करण्याचं काम केलं. मग प्रश्न पडतो, काय गरज होती त्या महात्मा फुलेंना, सावित्रीला? अरे करोडपती कॉन्ट्रॅक्टर आहेत, एका बाजूला ते आयुक्त आहेत, इन्कम टॅक्स भरतायत, शिक्षण महर्षी आहेत, 13-14 शाळा सुरू केलेल्या आहेत. एवढं प्रचंड कार्य करणारे महात्मा फुलेंना काय गरज आहे इथल्या समाजासाठी एवढं झगडायची? अगदी टुमटुमीत जगले असते नवरा बायको दोघं. बाबासाहेबांच्या बाबतीत तेच आहे. रमाबाईची 4 लेकरं मरण पावली मांडीवरती. उभ्या आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी रमाईला कधी साडी विकत घेऊ शकलो नाही, साडी. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विलायतेवरून भारतात परतले, मोठा सत्कार सुरू होता बाबासाहेबांचा. रमाईला वाटलं आपण पण जायला पाहिजे तिथं, बाबासाहेबांना बघितलं पाहिजे, फार दिवसानं आले. पण जायचंय, अंगावर फाटकी साडी आहे. तिने आपली ती पेटी उचकटली, उघडली, त्यातली एक साडी होती ती घेतली हातात, पण तिला वाळव्या लागल्या होत्या. हातात घेतली तशी ती झिर करणं खाली पडली. तिच्या लक्षात आलं की शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा कोल्हापूरमध्ये जो एक सत्कार केलेला फेटा इथं आहे, ती फेटा काढते, अंगावरती गुंडाळते आणि बाबासाहेबांना पाहण्यासाठी रस्त्यानं निघते. तिला वाटतं, क्षणभरात वाटतं, अरे बाबासाहेबांच्या लक्षात येईल हा फेटा आहे म्हणून, त्यांना काय वाटेल, त्यांचा अपमान होईल, म्हणून ती तिथं जागेवर थांबते, एका झाडाच्या बाजूला जाऊन उभा राहते. बाबासाहेबांचं त्या ठिकाणी घोषणा चालू आहेत, उद चालू आहे, मोठमोठ्याने स्वागत चालू आहे, हार तुरे सत्कार सुरू आहे. आणि सुरू असताना या सगळ्या गर्दीच्या गोळख्यातून बाबासाहेब फक्त बघत होते, माझी रमा कुठं दिसते का, रमा. त्यांची नजर पडली, रमा त्या झाडाच्या आड उभा होती. दोघांची नजरेला नजर भिडली, दोघांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांच्या लक्षात आलं की रमानं अंगावर फेटा घातलाय. बाबासाहेब म्हणतात, मी सुटाबुटात राहायला लागलो, सुटाबुटात राहायला लागलो, पण मी माझ्या रमासाठी एक साधी साडी सुद्धा घेऊ शकलो नाही. साधी. तिच्या गळ्यात कधी फुटका मणी नव्हता. तिला बाया आजूबाजूच्या छेडायच्या, काय ग रमा, तुझा नवरा एवढा मोठा हुशार आहे, विद्वान आहे म्हणे, वकील आहे, तज्ज्ञ आहे, पण तुझ्या गळ्यात एक साधा फुटका मणी नाही. रमा म्हणायची, अहो माझ्या गळ्यामध्ये फुटका मणी नसला तरी चालेल, पण भीमराव हाच माझा दागिना आहे, तेच माझं सोनं आहे, असं रमा म्हणायची. अरे किती त्याग असतो या महापुरुषांचा. आम्ही विसरून जातो. हे सगळं सोडून देणार आहेत. व्याख्यान झालं, घरी चाललो, सगळं सोडून देणार आहे. हे जपलं पाहिजे, हा विचार जाणून घेतला पाहिजे. घरात फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावले पाहिजेत. जबाबदारीनं बोलू का, आमच्या घरात संतांचे फोटो कमी, पण उघड्या बाबांचेच फोटो जास्त असतात. राग मानू नका माझं. भोंदू बाबांचे, संतांचे म्हणत नाही, संत श्रेष्ठ आहेत.
भोंदू बाबांचे, कोणी गांजा पितय, कोणी काय काय कोणी काय, त्यांचे फोटो घरात. काय आदर्श घ्यायचा आमच्या लेकरांनी? समजा लहान पोरग आहे घरात, घरात उघड्या बाबाचा फोटो आहे. पोरग म्हणाला, बाबा हा फोटो कुणाचा? उघड्या बाबाकडे हात करीत, तो फोटो असावा आसारामाचा. पोरानं विचारलं, बाबा मग ह्या बाबाचं कर्तृत्व काय आहे का काय उत्तर? पण बाजूला जर शिवराय शाहू फुले आंबेडकरांचे फोटो असतील आणि मुलानं विचारलं, बाबा हे फोटो कुणाचे? तर तुम्ही ताठ मानेने सांगाल, हे फोटो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ, अहिल्याबाई. मुलगा परत विचारेल की बाबा मग शिवाजी राजे कोण होते, फुले कोण होते, आंबेडकर कोण होते? मग तुम्ही ताठ मानेने सांगाल की बहुजनांचा राजा छत्रपती कोण होता, फुले कोण होते, आंबेडकर कोण होते. माहिती नसताल तर बाजारात जाल, पुस्तक आणाल, वाचाल, पोरांना सांगाल. जबाबदारीनं बोलतो. जर आपल्या मुलांवरती उघड्या नागड्या बाबांचे संस्कार घालण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांचे जर संस्कार घालायचे असतील तर घरात फुले शाहू आंबेडकरांचेच फोटो लावत चला. हे जबाबदारीनं सांगतो. हे विचार घेऊन जाऊयात. मला बोलवलं, मला सहन केलं, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो दादा. हो, महात्मा फुलेंच्या आता आम्ही समोर पुतळ्याला भला मोठा हार घातला. जबाबदारीनं बोलतो. दरवर्षी हार घालून 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 माळी सर ज्योतिरावांचा गळा वाकून गेला. हार घालून घालून पार वाकली मान ज्योतिरावांची. वाईट वाटून घेऊ नका, जबाबदारीनं बोलतो. दरवर्षी हार घालून घालून महापुरुषांच्या गळ्यामध्ये त्या हाराचं ओझं झालं, ओझं. दादा हो, महात्मा फुलेंच्या गळ्यामध्ये त्या हाराचं ओझं होण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं ओझं होणं ही सगळ्यात जास्त काळाची गरज आहे. आणि तेवढ्या विचारांचं ओझं आजच्या या प्रबोधनाच्या माध्यमातून का होईना व्हावं, एवढा आशावाद व्यक्त करतो. आणि या निमित्तानं मी अंबाभाऊ खैरे यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या निमित्तानं या ठिकाणी राबवला. कसं आहे माहितीये का, माणसं तमाशानं पण बिघडत नाहीत आणि कीर्तनानं पण सुधरत नाहीत. आमचं लय अवघड आहे. दारूच्या अड्ड्यावर माणसं स्वतःहून जातात, पण दुधाचा रतीप मात्र घरीच आणून टाकावा लागतो. असंच असतं. प्रबोधन विचार म्हणले की आम्ही नाही. इथं लावणीचा कार्यक्रम असतो तर जागा आंबाबाऊ जागा पडली नसती. सुरू आहे, असू द्या. मोजकीच का आहे, पण तुम्ही दर्दी आहात, जमलात, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम.